नमस्कार सगळ्यांना. मी आज बनवणार आहे कोथिंबिरीची वडी. त्यासाठी मी घेतली आहे 400 ग्रॅम कोथिंबीर. फ्रेश कोथिंबीर आहे. याला आपण स्वच्छ धुवून घेऊ. तुम्ही बघू शकता मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण याला छोटे छोटे कट करून घेणार आहोत. असंच आपल्याला छोटी छोटी कट करून घ्यायची कोथिंबीर. मी याचे देठ पण घेत आहे. कोथिंबीर कोवळी आहे त्यामुळं सारी कोथिंबीर आपल्याला असंच छोटी कट करून घ्यायची. कोथिंबीर आपली कट करून झालेली आहे. आता मी पुढची तयारी करते. त्याच्यासाठी मी घेतलेले आहे 2 कटोरी बेसन पीठ, अर्धी कटोरी चावल का आटा, तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बाजरी आणि बेसन पीठ जे मी थोडंसं भाजून घेतलेले आहे. आता हे याच्यात मिक्स करून घेऊ. तांदळाचं पीठ, बेसन पीठ आणि आपण घेतलेले बाजरी आणि बेसन पीठ भाजून. आता मी याच्यात घालते चवीनुसार मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. अर्धा चमच हळदी पावडर, थोडंसं लाल तिखट आणि 4 हिरव्या मिरच्या, लसूण आपल्याला थोडासा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे त्याच्यामुळे चव येते. तर मी घेत आहे 2 चमचे जिरा आणि त्याच्यातच 2 चमचे ओवा. जे लसूण आणि हिरवी मिरची त्याच्यात मिक्स करून आपण याला बारीक पेस्ट करून घेऊ या कुटून घेऊ. हे बारीक कुटून घेतलेलं आता याच्यात मिक्स करू. याच्यात टाकून घेऊन आपल्याला दोन्ही हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता जेणेकरून याच्यात सगळं तिखट मीठ मिक्स होईल. असंच आपल्याला दोन्ही हाताने चांगलं मिक्स करून घ्या. याच्यानंतर याच्यात आपण थोडंसं पाणी घेऊन एकजीव करून घेऊ. आपण याच्यात तीळ पण घालू शकता. आता मी याच्यात टाकत आहे थोडंसं तेल गरम करून घेतलेलं. तेल टाकून झाल्यानंतर त्याला पण थोडंसं मिक्स करून घेऊ आणि आता याचा पाणी टाकून एकजीव करून एक गोळा तयार करून घेऊ. मी आता याच्यात पाणी टाकत आहे. पाणी तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार टाकू शकता. याचा असाच एक आपल्याला घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त पातळ गोळा करायचा नाही. तुम्ही बघू शकता आपला गोळा तयार आहे. थोडंसं हातावरती तेल घेऊन याला लावून घेऊ जेणेकरून ते हाताला चिटकत नाही. आता आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊन याला असं उभं पसरवायचं आहे. आपण याला वरतून थोडंसं पीठ पण लावू शकता. याला मी वरतून बाजरी आणि बेसन पीठ जे भाजून घेतलेलं आहे ते लावून उभे असे गोळे करून घेणार आहे जेणेकरून ते आपल्या हाताला पण चिटकत नाही. तुम्ही तेल पण लावू शकता. असेच आपल्याला सगळ्या पिठाचे करून घ्यायचे आहे आणि वाफलून घेऊ परत. तुम्ही बघू शकता हे आपण करून तयार आहे. तुम्ही बघू शकता मी आता इथे कुकरमध्ये वाफलून घेणार आहे. त्याच्यासाठी मी कुकरच्या डब्याला दोन्ही डब्याला तेल लावून घेत आहे आणि याच्यानंतर आपण जे कोथिंबिरी वडीसाठी करून घेतलेले आहे गोळे
रोल करून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये टाकू. कुकरमध्ये थोडेसे पाणी घेऊन टिफिन एकावरती एक लावून घेऊ. डब्यावरती एक प्लेट झाकून घ्यायची आहे जेणेकरून पाणी त्याच्यात जाणार नाही. याच्यानंतर कुकरचं ढक्कन लावून 4 ते 5 मिनिटासाठी वाफवून घेऊ. तुम्ही पाहू शकता रोल आमऱ्या चांगलेच वाफवून तयार झाले आहेत. याच्यात चाकू घालून पाहू शकता तुम्ही, याला चिटकत नाही. याचा अर्थ असा की हे वाफवून तयार झालेत. याला आपण आता काढून छोटं छोटं कट करून घेऊ. तुम्हाला जेवढा याचा आकार पाहिजे आहे तुम्ही तेवढ्या आकारात कट करून घेऊ शकता, छोटा मोठा. मी याला अशा छोट्या आकारात कट करून घेत आहे. आपले काप करून तयार आहेत. आता आपण याला फ्राय करून घेऊ. त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण सगळे काप सोडून घेऊ. वड्या सोडून झाल्यावर तुम्ही याला कमी गॅसवरतीच फ्राय करून घ्या जेणेकरून त्या आतून पण चांगल्या फ्राय होतील आणि कडक होतील. तुम्ही बघू शकता आपल्या वड्या तयार आहेत. छानपैकी तळल्या आहेत. अशाच तुम्हाला साऱ्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत.